तर दुसरीकडे हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये गेले होते। मतदान करण्याआधी त्यांच्या पूर्वी एक महिला मतदान करताना दिसते आणि या महिलेला ते मतदान कसं करायचं हे समजून सांगताना दिसतायत। तिन्ही बटन दाबायचे असे सांगताना आमदार बांगर या ठिकाणी दिसतायत। त्याचबरोबर स्वतःचं मतदान करताना आमदार बांगर यांचा मोबाईल फोनचा कॅमेरा देखील सुरू असल्याचं दिसून येतंय। त्यानंतर इथं मतदान केल्यानंतर आमदार बांगर हे घोषणाबाजी करतानाही दिसतायत। दरम्यान हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे आणि यावर मतदान केंद्रातील कोणी आक्षेप घेतल्याचं दिसून आलेलं नाहीये। त्यामुळे जे नियम आहेत मतदान करतानाचे गोपनीयतेचा भंग झालाय तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणुकीचे जे कर्मचारी या ठिकाणी असतील त्यांच्याकडून आक्षेप घेतलेला दिसत नाहीये। सामान्य मतदार जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातात त्यावेळेला त्यांचा मोबाईल फोन हा साईडला ठेवायला सांगितला जातो, मोबाईल वापरायचा नाही असं त्यांना सांगितलं जातं। मात्र आमदार साहेब जेव्हा मतदान कक्षामध्ये गेले मतदान करत होते त्यावेळेला त्यांच्याकडे मोबाईल आपल्याला दिसतंय, मोबाईलचा कॅमेरा सुरू आहे। याआधी त्यांनी एका महिलेला सुद्धा सांगितलेलं होतं। हे सगळं या ठिकाणी सुरू होतं मात्र कोणीही आक्षेप घेतलेला दिसत नाहीये। दरम्यान शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये बांगर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। आज सकाळी हिंगोली शहरातील मंगळवार बाजार भागातील जिल्हा परिषद कन्या शाळा मतदान केंद्रावर मतदान करताना आमदार संतोष बांगर यांनी एका महिलेला मतदान करण्यासंदर्भात बोर्ड दाखवून सूचना करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मनीष खरात हे आपल्या सोबत जोडले गेलेत। मनीष, काय सांगाल? बांगर यांचा व्हिडिओ समोर आला, काही वेळापूर्वीच हा व्हिडिओ समोर आला होता पण आता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। नक्कीच फरा, आमदार संतोष बांगर जे आहेत ते सकाळी त्यांच्या बूथवरती जे आहे त्यांच्या भागातील जो बूथ आहे तिथे मतदान करायला गेले होते। परंतु मतदान त्यांचं करण्यापूर्वी जी त्यांच्या रांगेमध्ये समोर जी एक महिला मतदान करत होती त्या महिलेला त्यांनी बोर्ड दाखवून चिन्ह दाखवलं ते त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं आणि ते काहीतरी सूचना करत होते मतदानासंदर्भात, ते त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं। एवढंच नव्हे तर आमदार बांगर यांनी स्वतःचं मतदान झाल्यानंतर जे आहे ते घोषणा तिथे केल्याचं देखील त्या व्हिडिओमध्ये दिसून आले। एवढंच नव्हे तर आमदार बांगर यांनी स्वतःचा मोबाईल जो आहे तो मोबाईल फोन देखील मतदान केंद्रामध्ये नेला होता सोबत। जसं की निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन किंवा कॅमेरा नेऊ शकत असे निर्बंध आहेत। तरी देखील आमदार बांगर यांनी त्यांचा मोबाईल सोबत नेलाय आणि तिथे ते चित्रीकरण करत असल्याचे देखील त्या व्हिडिओतून समोर आपल्याला दिसून आलं होतं। आणि यानंतर जे आहे ते तिथं निवडणुकीचे जे कर्मचारी होते त्यांनी कुठलाही आक्षेप घेतल्याचे देखील प्रकार तिथे दिसून आला नाही की कुणी आक्षेप घेतलाय किंवा त्यांना थांबवलं असं देखील दिसलं नाही। परंतु आता त्यानंतर जे आहे ते हा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिथले जे पथक प्रमुख असतील किंवा तिथले केंद्राध्यक्ष असतील त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा अहवाल मागवण्यात आला आणि त्यानंतर आता कुठे जे आहे ते हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतदान गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी। त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये मतदान केल्यानंतर ज्या घोषणाबाजी केली त्या प्रकरणी देखील हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकंदरीतच एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही हिंगोलीतली ही घटना समोर आली आहे। फरा, बरोबर आहे मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आज मतदानाचा दिवस आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट राज्यभरातून आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी।